नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर शहाजी जाधव, किडनी विकार व किडनी प्रत्यारोपण तज्ञ म्हणून श्री गंगा हॉस्पिटल इथे मी कार्यरत आहे। आणि सर्वांना सांगण्यात मला अभिमान वाटतो की श्री गंगा हॉस्पिटल नांदेड इथे आम्ही किडनी प्रत्यारोपणाची सुविधा उपलब्ध केली आहे। याच धर्तीवर दिनांक 24 एप्रिल 2024 रोजी आम्ही पहिली किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडली। जो 20 वर्षीय तरुण याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, त्याला त्याच्या आईने आपली एक किडनी दान केली आणि किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर 7 दिवसामध्ये दोन्ही रुग्ण ठणठणीत बरे झाले आणि 3 मे 2024 रोजी त्यांना सुट्टी झाली। श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये ट्रान्सप्लांटसाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व फॅसिलिटी आम्ही अवेलेबल केलेल्या आहेत। जसं की ट्रान्सप्लांटसाठी लागणारी डेडिकेटेड ट्रान्सप्लांट टीम, डॉक्टरांची टीम, डेडिकेटेड ऑपरेशन थिएटर, ट्रान्सप्लांट झाल्यानंतर पेशंटला आयसोलेटेड केअरसाठी डेडिकेटेड आयसोलेटेड एरिया आणि इन हाऊस आमच्याकडे सर्व डायग्नोस्टिक फॅसिलिटी, सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड आणि डायग्नोस्टिक फॅसिलिटी अवेलेबल केलेल्या आहेत। यामुळे आपण श्रीगंगा हॉस्पिटल इथे रक्तगट सेम असलेले किंवा रक्तगट विभिन्न असलेले किंवा जे जटिल किडनी ट्रान्सप्लांटच्या शस्त्रक्रिया आहेत ते आपण सहज करू शकणार आहोत। त्यामुळे नांदेड व नांदेडच्या परिसरातील जे किडनी रुग्ण आहेत, ज्यांना डायलिसिस आहे, ज्यांना किडनी प्रत्यारोपणाची गरज आहे, त्यांना इथे नांदेडमध्ये श्रीगंगा हॉस्पिटलमध्ये कमी खर्चामध्ये किडनी प्रत्यारोपणाची सुविधा आम्ही उपलब्ध केलेली आहे। आणि जो किडनी प्रत्यारोपणासाठी जो लागणारा खर्च आहे त्यासाठी रुग्णांना आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून आर्थिक मदत देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। त्यामुळे आपल्या एरियातील जे पण किडनी रुग्ण आहेत, त्यांना किडनी प्रत्यारोपण करायचे आहेत, त्यांनी आमच्या हॉस्पिटलला, श्रीगंगा हॉस्पिटलला येऊन किडनी प्रत्यारोपणासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ही माझी विनंती आहे। धन्यवाद।